बॉलिवूड मधले दिग्गज कलाकार विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलेले आहेत। तिथेच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप दिला जाईल। अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलीम खान हे विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलेत। तर आता मान्यवरांचे सिनेसृष्टीमधल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेत असताना प्रत्येक जणाच्या तोंडी हेच आहे की एक हसतमुख, एक चार्मिंग बॉय, खूप देखणा असा अभिनेता, वयाच्या 89व्या वर्षी सुद्धा त्यांच्यामध्ये तो एक वेगळा चार्म होता। आणि अगदी 2 ते 3 वर्षांपूर्वीपर्यंत त्यांनी सिनेमांमध्ये काम केलेलं होतं, वेब सिरीजमध्ये काम केलेलं होतं। त्यांच्यामधली एनर्जी खरंच अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल। सलमान खान सुद्धा आता विलेपार्लेमधल्या स्मशानभूमीच्या ठिकाणी धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचलेला आहे। वयाच्या 89व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं। सलमान खानही धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले स्मशानभूमीत जिथे अंत्यसंस्कार होणार आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, सलीम खान सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आमिर खान विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलेला आहे। धर्मेंद्र यांचं कुटुंबीय त्या ठिकाणी आहे। हेमा मालिनी सुद्धा विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचले आहेत। धर्मेंद्र हे त्यांच्या शक्तिशाली संवाद फेक आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात। त्यांनी ॲक्शन, कॉमेडी, गंभीर अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांमध्ये यश मिळवलं। जे काम केलं ते मनापासून केलं। आणि जसा आता दिलीप ठाकूर यांनी उल्लेख केला की धर्मेंद्र हे सातत्याने म्हणायचे की फिल्में ये पैसों से नहीं तो दिल से बनाई जाती है। आणि ते मनापासून अभिनय करायचे, त्याच्यामुळेच प्रेक्षकांच्या मनामध्ये ते घर करायचे। त्यांचा अभिनय हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचा। आणि त्यामुळे आज प्रत्येक पिढीमधला प्रेक्षक जो आहे तो आज धर्मेंद्र यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त करतोय। सलमान खान आता विलेपार्लेमधल्या स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। बॉलिवूडमधल्या दिग्गज कलाकार, दिग्गज अभिनेते जे आहेत ते धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विलेपार्लेमधल्या स्मशानभूमीमध्ये पोहोचत आहेत। देसी हीमॅन, बॉलिवूडचा हीमॅन अशी सुरुवातीच्या काळातली धर्मेंद्र यांची ओळख। काही सिनेमांमधल्या भूमिकांमुळे त्यांना थोडंसं टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं। मात्र त्यानंतर आलेले अनुपमा असतील, बंदिनी असतील, सत्यकाम असतील, खामोशी असेल, चुपके चुपके असतील यासारख्या सिनेमांमधून त्यांनी आपला अभिनयाचा ठसा उमटवला आणि सगळ्या सिनेसृष्टीचं लक्ष आपल्याकडे वेधलं। त्यानंतर उत्तरोत्तर अनेक हिट सिनेमे त्यांनी दिले आणि एकाच वर्षात 7 हिट सिनेमे देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आणि तब्बल 74 हिट सिनेमे धर्मेंद्र यांच्या नावावर आहेत। तर धर्मेंद्र यांच्या निधनावर आता अजय देवगन याने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। सिनेसृष्टीनं एक महान असा कलाकार, एका दिग्गजाला गमावलेला आहे अशा शब्दात अजय देवगननं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। धर्मेंद्र यांच्या निधनावर अजय देवगननं सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे। सिनेसृष्टीने एका दिग्गजाला गमावलं या शब्दात अजय देवगननं आपल्या भावना व्यक्त केल्या। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। ब्रिज कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी 300हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं। धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा हीमॅन म्हणूनही ओळखलं जातं। सुरुवातीच्या काळात धर्मेंद्र यांनी अनपढ, बंदिनी, अनुपमा आणि आया सावन झुमके यासारख्या सिनेमांमध्ये सामान्य माणसाची भूमिका साकारली। नंतरच्या काळात धर्मेंद्र यांनी ॲक्शन आणि कॉमेडी सिनेमांमध्येही आपला ठसा उमटवला। शोले, धर्मवीर, चुपके चुपके, मेरा गाव मेरा देश आणि ड्रीमगर्ल सारख्या सुपरहिट सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या। धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे शोले। या सिनेमातील वीरूची त्यांची भूमिका अजरामर झाली। त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना जगातील सर्वात देखण्या पुरुषांपैकी एक मानलं जात होतं। 1968 ते 1984 आणि 1987 पर्यंत 18 वेळा बॉक्स ऑफिस इंडियाच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत धर्मेंद्र यांना स्थान होतं।
1972 ते 1975 या 4 वेळा या यादीत अव्वल स्थान त्यांनी पटकावलं होतं. बलराज साहनी, राज कपूर, संजीव कपूर, अमिताभ बच्चन यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं. जुन्या पिढीसोबत नव्या पिढीसोबतही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. रणवीर सिंग, शाहिद कपूर, आलिया भट्ट आणि इतर नवीन पिढीतील कलाकारांच्या सिनेमातही धर्मेंद्र यांनी भूमिका साकारली. हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात हिट सिनेमे देण्याचा विक्रम धर्मेंद्र यांच्या नावावर आहे. 1987 मध्ये धर्मेंद्र यांनी एकाच वर्षात 7 यशस्वी सिनेमे दिले. तो अजूनही चित्रपटसृष्टीतला एक विक्रम आहे. धर्मेंद्र यांच्या नावावर 74 हिट सिनेमांचा विक्रम आहे. धर्मेंद्र यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण हा 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अभिनयासोबतच धर्मेंद्र यांनी राजकारणातही पाऊल ठेवलं होतं. 2004 ते 2009 या काळात राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते.